आलेले आहेत, आपण त्यांना विचारूया. नमस्कार, आपलं स्वागत. आणि आज पुन्हा एकदा गिरगावात आलेले आहेत. गिरगावशी जुनं नातं आहे आपलं, आज पुन्हा एकदा तोच उत्साह बघायला मिळतोय. सर्वात प्रथम तर पाडव्याच्या हिंदू नववर्षाच्या सर्वांना खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुख, शांती, समाधान, समृद्धी, आनंद, समाधान आणि ब्रह्मानंद या सगळ्याचं जावो. आपल्या हिंदू नववर्षाची एक परंपरा आणि त्यातही आपल्या महाराष्ट्रातील मराठी मातीतल्या उत्साह आणि उत्सव याची परंपरा आपल्या गिरगावातील या विवेकानंदांच्या नावाने चालवणाऱ्या आमच्या मंडळाने वर्षानुवर्ष जपली आहे. त्याची व्याप्ती ही सुद्धा अतिशय परंपरागत, धार्मिक, आध्यात्मिक, वैचारिक, सामाजिक आणि राष्ट्रीय सामंजस्य या विषयावर ठेवलेली आहे. ही या मंडळाची विशेषता आहे. मी स्वतः गिरगावात शाळेत शिकलेलो आहे, त्यामुळे लहानपणापासून या भागात येणं, या भागातल्या कार्यक्रमात सहभागी होणं याचं सौभाग्य मला लाभलं आहे. आज मंत्री म्हणून इथे आता आलं आणि तेही सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून याच्या उद्घाटनाचा मान मला मिळाला आणि आरती करण्याची संधी मिळाली आणि म्हणून मी खूप समाधानी आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. यंदाची संकल्पना वंदे मातरम आणि अर्थातच आता गुढीपूजन आपण केलं, तिकडे स्वातंत्र्यवीरांचा पुतळा देखील या यात्रेमध्ये सहभागी होता. वंदे मातरम या गीताला, जे आमचं प्रेरणागीत आहे, जे आमच्या एका अर्थाने आम्हा सगळ्यांना राष्ट्रभावना जागृत करणारं गीत, याला 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्तानं देशभर विविध पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, संघटना या वंदे मातरमचा प्रचार, प्रसार आणि प्रेरणा होण्याचे उपक्रम करतात. या मंडळाने वैचारिक रथ सुद्धा केला आहे आणि बरोबरीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ज्वाज्वल्य हिंदुत्ववादी राष्ट्रभक्त विचार हे आम्हाला आयुष्यभर प्रेरणा देणारे आहेत आणि म्हणून याच पद्धतीने सर्व चित्ररथांची गुढीबरोबर हा विचार हा मांडण्याचा एक अभिनव आणि नाविन्यपूर्ण उपक्रम या मंडळाने केला. त्याबद्दल आम्ही त्यांचं खूप अभिनंदन करतो. यावर्षी खास करून तुम्हाला जनतेला काय सांगायचं, काय शुभेच्छा त्याच्यात? कारण आपण बघतो की युद्धामुळे थोडीशी आव्हानात्मक स्थिती आहे आजूबाजूला. खरं आहे, आव्हानात्मक स्थिती असली तरी राष्ट्रभक्ती, राष्ट्र प्रथम या मुद्द्यावर सर्व भारतीय एकत्र आहेत, एकत्र राहतील आणि प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा विजय मिळवण्याचा विचार हा भारतीय मूल विचार आहे, आपला हिंदुत्ववादी मूल विचार आहे. त्या विचारावर आपण सगळेच पुढची मार्गक्रमणा करू. सरकार असेल, प्रशासन असेल, नागरिक असेल, या सगळ्यांचा एक मनोदय झाला, मनोनिग्रह झाला की कुठल्याही विपरीत परिस्थितीवर आपल्याला विजय मिळतो आणि त्या विजयाची मनोकामना या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना हो अशी शुभकामना आहे. धन्यवाद, आपल्यालाही शुभेच्छा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.